गुड मॉर्निंग. तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात करत आहे अंजनाद्री पर्वत म्हणजेच हनुमान जन्मभूमी. हम्पीच्या तुंगभद्रा नदी परिसरातील अंजनाद्री पर्वत. मान्यता आहे इथेच हनुमानांचा जन्म झाला. माता अंजनीने 7 वर्षे तपस्या करून शंकरांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीचा वरदान घेतला. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. रामायण काळातील महान आणि महत्त्वपूर्ण या किष्किंधा नगरीत म्हणजेच हम्पीमधील अंजनाद्री पर्वतावर जाण्यासाठी पायऱ्यांची सुविधा आहे. किती पायऱ्या झाल्या ते? 240 प्लस काउंटिंग. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय. तपतपत्या उन्हात पूर्ण घामेघूम झालाय. तरी फिरायचं. आलू ऑलमोस्ट जवळपास. कसे झाले घामेघूम. भर उन्हाळ्यात हम्पीच्या सीझन मध्ये. पाचशे 575 पायऱ्यांचा चढाव करून वर पोहोचतो तेव्हा समोर तुम्हाला जे बघायला भेटेल त्याने तुमचा सर्व थकवा मिटून जाईल. डोंगर माथ्यावरून दिसणारे विठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, तुंगभद्रा नदी आणि आजूबाजूचे डोंगर रांग बघताना उन्हाचा भासही जाणवणार नाही. असे मस्त नजारे बघून मंदिराकडे निघालो. मंदिरात हनुमानांची 1000 वर्षापूर्वीची स्वयंभू मूर्ती आहे आणि बाजूलाच माता अंजनींची ही मूर्ती आहे. आत मोबाईल अलाउड नाही म्हणून बाहेरून जेवढे कॅप्चर करता आलं तेवढं करून दर्शन घेतलं. सांगितलं जातं की जेव्हा हनुमानाने सूर्याला फळ समजून खाण्याच्या इच्छेने जी झेप घेतली होती ती सुद्धा याच पर्वतावरून घेतली होती. मंदिराच्या मागच्या बाजूला फोटोशूटसाठी मस्त जागा आहे. तिथे थोडा शूट करून आम्ही डोंगर उतार झालो. एंटरटेनमेंटच्या पर्पजने व्हिडिओच्या शेवटीला थोडीशी बिहाइंड द सीन्स टाकलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आउटडोर आणायला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन, टेक केअर. बाय बाय. चलो ना थोड़ा आगे. चलो चलो थोड़ा धीरे. नमस्कार, वडक्कम टू कन्नडा. So we are going live 750 steps today. So let's do it. We are going to part 2 many times today. और अब हम अभी कहाँ पे हैं? पंपा सरोवर. पंपा सरोवर, ये देखिए बहुत अच्छा व्यू है. ये कैसा बैठ जाता है.
ये मुझे नहीं आता